आज बनवायचं चालू आहे सोया क्रिस्पी। तर जय तन्मय सारखी म्हणत होती, जय म्हणत होता कायतर बनव। तर छान असे सोया क्रिस्पी बनवायचं, हे सगळं मिक्स करून घेतले। त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण येईल। आणि तेल गरम करायला ठेवले आणि आता मी तळून घेणार आहे। एक बॅच तळून घेतली आणि आता एक दुसरी बॅच तळायला लागली। बनवून सोया क्रिस्पी सॉस घेतलाय आणि सॉस बरोबर आता खाते। मिस्टर फोनवरती बोलत होते त्यामुळे मी आता इथं व्हॉइस ओव्हर करते। तर छान असे सोया क्रिस्पी बनवून झालेत। सॉस सोबत मी इथं तन्मयला खायला दिले। चेक कर म्हणलं कसे झालेत, आतून मऊ आणि वरतून असं क्रिस्पी छान झाले होते म्हटले। जय तन्मय दोघं पण खाल्ली, नंतर जुईनी यशनी सगळ्यांनीच खाऊन घेतली। पहिल्यांदाच बनवत होती त्यामुळे जास्त काही बनवले नव्हते, थोडेसेच बनवले होते आणि माझा पण उपवास होता त्यामुळे मी काही खाऊन बघितलं नव्हतं। जेव्हा बनवलं तेव्हा जुई पण खाली गेली होती आणि यश पण झोपला होता। तर ते यश उठल्यानंतर आणि जुई खालून आल्यानंतर दोघांना पण दिलं, काढून ठेवलं होतं वाटीमध्ये। कसं झालं यश? आज बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी अख्ख्या मसूरची भाजी। तर अख्खी मसूर शिजवून घेतले, भात आणि अख्खी मसूर शिजाय ठेवली होती कुकरमध्ये आणि शिजले। तर आता फोडणी देणार आहे। तेल ओतून घेते, चिरलेला कांदा घालून घेते। साधी सोपी रेसिपी आणि भाजी पण खूप छान लागते। कांदा तळतोय, कांदा टमाटा घालून छान लागते भाजी। तर मी आता कांदा तळतोय तोपर्यंत तिकडं टोमॅटो पण चिरून घेते। असा लसूण पण घेतलाय तर तो किसून घेणार आहे। खोबऱ्याचं वाटणही बनवून घेतलंय, ते पण टाकणार आहे। थोडासा लसूण आणि कांदा भाजला होता त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतला आणि कांदा आणि लसूण छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार। कांदा आणि लसूण छान असं लालसर होईपर्यंत भाजून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पण छान असं भाजून घ्यायचं। भात आणि अख्खा मसूर शिजवलेला काढून घेते। तर कुकरचं झाकण काढलं आणि अख्खा मसूर पण काढून घेते आणि भात पण काढून घेतला। न भिजवताच मी अख्खा मसूर शिजायला घातला होता। एकदम मऊसूद असा शिजून निघलाय, जसा भाजीला लागतो ना तसाच एकदम छान असा शिजलेला आहे अख्खा मसूर। पळीनच असा हटून घ्यायचं। टमाटा भाजून घेतलाय तर त्याच्यामध्ये घरगुती काळा तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, घरगुती काळा तिखट, हळद, मीठ घालून छान असं मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे शिजण्यासाठी। थोडंसंच घातलंय, जास्त काय घातलं नाही आणि छान असं शिजवून घ्यायचं। हे तेल सुटेपर्यंत तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ना ते घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं घातलं होतं आणि ते वाटून घेतलं होतं। तर ते पण छान असं परतून घ्यायचं। कोथिंबीर चिरून घेते मी, थोडीशी टाकणार आहे त्याच्यामध्ये। कोथिंबीर टाकलेली मिक्स करायची आणि परत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। भाजून झालंय छान असं आणि आता ह्याच्यामध्ये अख्खा मसूर शिजवलेला तो घालून घ्यायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं। नंतर त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं, जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही। पाणी ओतून घेतलं आणि आता एक छान अशी उकळी काढून घेतली। तर छान असं उकळली आणि तयार झाली भाजी खाण्यासाठी। सगळ्यांसाठी आता वाढून घेते आणि आता आम्ही जेवण करणार आहे। कांदा लिंबू सोबत तर खूप छान लागते भाजी। आज दुपारी चपात्या केल्या त्यामुळं शिल्लक जरा जास्तीच केल्या होत्या। तर आता काही भाकरी काही करायची गरज नाही, चपात्याच खाणार आहे आम्ही।
आता तयार करून घेतले, कांदा लिंबू मस्त अशी अख्ख्या मसूरची भाजी चपाती. चला या तुम्ही पण जेवायला, आम्ही पण आता जेवण करून घेतो.